भारतीय जनता पार्टी विधायक परिणय फुके ने उद्धव और राज ठाकरे पर जोरदार हमला बोला। उन्होंने कहा कि अगर दोनों ठाकरे भाई एकजुट भी हो जाए तो भी कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि उन्होंने जनता का विश्वास खो दिया है। पिछले 25 वर्षों तक उनके नेतृत्व में मराठी जनमानस को हशीपरीद अकेला गया। 2 सप्टेंबर 2025ला जो राज्य सरकारने GR काढला, त्या GRमुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि याच संदर्भात अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं सुरू आहेत। मागे काही दिवसाआधी गोंदिया इथे मोठा एक भव्य मोर्चा आयोजित झालेला होता। त्या मोर्चाला संबोधन करत असताना मी त्या सगळ्यांना आश्वस्त केलं होतं की येत्या 10-15 दिवसात या संदर्भात एक बैठक राज्य सरकारसोबत घेण्यात येणार आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून भेट घेऊन मी या संदर्भातल्या बैठकीची विनंती केली होती आणि म्हणून त्यांनी 4 ऑक्टोबरला ही बैठक घेण्यास मान्य केलेलं आहे आणि उद्या या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब सोबतच उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, ओबीसी मंत्री माननीय अतुलजी साळवे साहेब, छगनजी भुजबळ साहेब हे सगळे उपस्थित राहणार आहे। सोबतच ज्यांनी हे सगळे आंदोलन पुकारले ते विरोधी पक्षाचे नेते माननीय विजय वडेट्टीवारजी असतील किंवा लक्ष्मण हाकेजी असतील, डॉक्टर बबनराव तावडे असतील, हे सगळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी नेमकी बैठकीत कशा पद्धतीने तोडगा काढला जाणार आहे? आंदोलनाच्या तयारी विरोधक करताय, स्वतः छगन भुजबळ सुद्धा आंदोलनाच्या तयारी नाही, वडेट्टीवारांच्या आंदोलनाची तयारी नाही। निश्चितच मला असं वाटतं या बैठकीत त्या जो चुकीचं इंटरप्रिटेशन होत आहे त्या संदर्भातली चर्चा होणार आहे किंवा मला असं वाटतं हा GR कुठेही ओबीसी समाजाला घातक नाही आहे हे या संदर्भात त्या विषयावर चर्चा होणार किंवा या GRमध्ये आणखी काय बदल असले पाहिजे किंवा काय असलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण अबाधित राहण्याकरता काय पावलं उचलले गेले पाहिजे, या सगळ्या विषयांवरती इथे चर्चा होणार आहे।